वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। सांगलीमधून बातमी आहे। सांगलीतील आटपाडीत 2.45 कोटीचं सोन्याचं अपहार प्रकरणी 2 आरोपी आता अटकेत आहेत। 1.99 कोटींचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय। कामावरीलच नोकरांकडून ही चोरी झाल्याची आता एक गंभीर बाब समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे 2007-2008 पासून लेखा परीक्षणच नाही, स्थायी समितीच्या बैठकीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। लेखा परीक्षकांनी ही बाब मान्य करताच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय। रखडलेले लेखा परीक्षण तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आता देण्यात आले। दौंडमध्ये 25 वर्ष विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या करण्यात आली। 5 जणांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला। त्यावर मंत्री विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। जरांगेंवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, मंत्री विखे पाटील यांनी हे वक्तव्य केले। सरकारने अतिशय सकारात्मक पाऊल उचलले। जरांगेंच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातूनच मान्य झाल्यात। सगळ्या अंमलबजावणीचा अहवाल जरांगेंना पाठवणार, मंत्री विखे पाटील यांनी हे वक्तव्य केले। मान्य मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसापूर्वी सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। तर दुर्दैवानं 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीमध्ये तो निर्णय रद्द झाला आणि त्याचं फार मोठं नुकसान समाजाला झालं। पुन्हा एकदा महायुती सरकार आल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो उपसमितीचे अध्यक्ष मला त्या ठिकाणी ती जबाबदारी दिली। 58 लाख नोंदी त्यांनी शोधल्या। त्या 58 लाख नोंदी सगळ्या राज्यभरातल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।